नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। आपले नाव तुम्हाला कसे चेक करायचे हे सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। कर्जमाफी अनुदान लाभार्थ्याची चौथी यादी प्रसिद्ध झाली। यादीत नाव कसं शोधायचं? शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदानाची चौथी यादी मंगळवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती। शेतकऱ्यांच्या नावाच्या 3 याद्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या होत्या, त्यामुळे चौथ्या यादीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते। लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 31 मार्च 2023 पूर्वी थेट 50,000 रुपये जमा करण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे। राज्यातील पात्र लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे अशा लाभार्थ्यांची नावे या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत। पात्र शेतकऱ्यांचे एकापेक्षा अधिक कर्ज खाते होते, या शेतकऱ्यांनी नावेही चौथ्या यादीत आली आहेत। चौथ्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण KYC करून घेणे आवश्यक आहे, अन्यथा प्रोत्साहनाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे। पात्र लाभार्थ्यांची यादी च्या पोर्टलवरती पाहू शकतात, त्यासाठी जवळच्या CSC सेंटरवर जाऊन ही यादी पाहता येईल, तसेच मोबाईलवरून ही यादी पाहता येते। पोर्टलवर लॉग इन करूनही शेतकरी यादीत स्वतःचे नाव तपासू शकतात। दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा 27 जुलै 2022 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे।